मुंबईत मुसळधार पाऊस पडत होता. रात्री 10:05 चर्चगेट स्थानकावरून एक लोकल नालासोपाऱ्याच्या दिशेने निघाली. त्या लोकलमध्ये शेकडो प्रवासी प्रवास करत होते. त्यांच्यापैकी एक होता 22 वर्षीय मयंक लोहार. पण पुढच्या एका तासात या लोकलमध्ये अशी घटना घडणार होती जी संपूर्ण मुंबईला हादरून सोडणारी होती. आणि या घटनेची सुरुवात झाली होती फक्त एका वाक्याने, दरवाजा बंद करा. The accused in the shocking Mumbai local train murder case that shook the entire country has finally been arrested by the police. A small argument and suddenly things escalated and a 22-year-old boy had to lose his life. नमस्कार मित्रांनो, मुंबई लोकलमध्ये दररोज लाखो लोक प्रवास करतात. या शहरासाठी लोकल म्हणजे केवळ वाहतुकीचे साधन नाही तर जीवनवाहिनी आहे. 23 जूनची ती रात्र सुरुवातीला इतर रात्रींसारखीच होती. रात्री 10:05 चर्चगेट नालासोपारा फास्ट लोकल चर्चगेट स्टेशनवरून सुटली. बाहेर पाऊस कोसळत होता. लोकल नेहमीप्रमाणे मरीन लाईन्स, दादर, बँड्रा करत पुढे जात होती. त्या दरम्यान अंधेरीत एक तरुण आपली शिफ्ट संपून घरी जाण्याची तयारी करत होता. तो होता 22 वर्षीय मयंक लोहार. अंधेरीतील वेस्ट साईड स्टोअरमध्ये काम करणारा मयंक दिवसभराच्या कामानंतर घरी परतण्यासाठी स्टेशनवर आला. रात्री 10:42 त्याने चर्चगेट नालासोपारा फास्ट लोकलचा फर्स्ट क्लास डब्यात प्रवेश केला. त्यावेळी त्याच्या मनात कदाचित फक्त घरी पोहोचण्याचा विचार असेल, पण त्याला कल्पनाही नव्हती की हा त्याच्या आयुष्यातील शेवटचा प्रवास ठरणार आहे. लोकल अंधेरी स्टेशन सोडून पुढे निघाली. बाहेर पाऊस आणखी वाढला होता. उघड्या दरवाजातून पावसाचे फवारे थेट डब्यात येत होते. काही प्रवासी त्यापासून वाचण्याचा प्रयत्न करत होते. अशातच मयंकने दरवाजाजवळ उभ्या असलेल्या एका प्रवाशाला दरवाजा बंद करण्यास सांगितले. सुरुवातीला हा अगदी सामान्य संवाद होता, पण समोरच्या व्यक्तीने दरवाजा बंद करण्यास नकार दिला. दोघांमध्ये वाद सुरू झाला. प्रथम काही शब्द, मग मोठ्या आवाजात बोलणे आणि नंतर एकमेकांवर चिडचिड. ट्रेन जोगेश्वरी पार करून गोरेगावच्या दिशेने धावत होती. डब्यातील इतर प्रवासी हा वाद पाहत होते, पण मुंबई लोकलमध्ये अशा प्रकारचे वाद नवीन नाहीत, म्हणून सुरुवातीला कोणी त्याच्याकडे फारसे लक्ष दिले नाही. पण पुढच्या काही मिनिटात परिस्थिती पूर्णपणे बदलणार होती. प्राथमिक तपासानुसार अंधेरी आणि बोरिवली दरम्यान कुठेतरी हा वाद अचानक हिंसक झाला. आरोपीने आपल्या जवळील धारदार चाकू बाहेर काढला आणि मयंकवर हल्ला केला. क्षणातच डब्यात एक गोंधळ उडाला. काही सेकंदापूर्वी सुरू असलेला वाद आता जीवघेण्या हल्ल्यात बदलला होता. मयंक गंभीर जखमी झाला. त्याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्त वाहू लागले. प्रवाशांनी मदतीसाठी धाव घेतली. काहींनी मयंकला सावरण्याचा प्रयत्न केला तर काहींनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र गर्दी आणि गोंधळाचा फायदा घेत आरोपी पळून जाण्यास यशस्वी झाला. याच दरम्यान लोकल वेगाने बोरिवलीच्या दिशेने धावत होती. डब्यातील प्रत्येक मिनिट आता महत्वाचे होते. रात्री 11:04 ट्रेन बोरिवली स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर जाऊन पोहोचली. जखमी मयंकला पाहताच प्रवाशांनी तत्काळ रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती दिली. अवघ्या 3 मिनिटात म्हणजेच 11:07 GRP आणि RPF चे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. डब्बा सील करण्यात आला. प्राथमिक माहिती गोळा करण्यास सुरुवात झाली. मयंकची प्रकृती अत्यंत गंभीर होती. 11:10 मेडिकल टीम, स्ट्रेचर आणि पोर्ट्स घटनास्थळी पोहोचले. प्रत्येक सेकंड महत्वाचा होता. मयंकला तातडीने बोरिवली स्टेशनवरील मेडिकल रूम मध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले, पण त्याच्या जखमा गंभीर होत्या. यानंतर त्याला पुढील उपचारासाठी कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांनी त्याचा जीव वाचवण्यासाठी आतोनात प्रयत्न केले, मात्र रक्तस्राव आणि गंभीर जखमांमुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 22 वर्षाच्या एका तरुणाचा प्रवास इथे संपला होता. पण दुसरीकडे तपासाची चक्र वेगाने फिरू लागली होती. घटना घडल्यानंतर बोरिवली GRPने तत्काळ खुनाचा गुन्हा दाखल केला. रेल्वे प्रशासन आणि पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर तपास सुरू केले. अंधेरीपासून बोरिवलीपर्यंतच्या स्टेशनवरील CCTV फुटेज जप्त करण्यात आले. तपास अधिकाऱ्यांनी जवळपास 400 CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. प्रत्यक्षदर्शी प्रवाशांचे जबाब नोंदवले गेले. आरोपीचा माग काढण्यासाठी 7 स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आले. तपास जसा पुढे गेला तशी आरोपीची ओळख पटू लागली. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी घटनेनंतर घरी गेला होता. त्याने आपल्या वडिलांना ट्रेनमध्ये भांडण झाल्याचे सांगितले. त्यानंतर तो मुंबई सोडण्याच्या तयारीत होता. मात्र CCTV फुटेज, तांत्रिक पुरावे आणि साक्षीदारांच्या मदतीने पोलिसांनी त्याचा माग काढला आणि काही तासातच त्याला पनवेल परिसरातून अटक करण्यात आली.
मित्रांनो, हा संपूर्ण घटनेत सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे या हत्येमागे कोणताही मोठा गुन्हेगारी कट नव्हता. ना जुने वैर, ना आर्थिक वाद, ना कोणती वैयक्तिक शत्रुता. सुरुवात झाली होती फक्त लोकलच्या दरवाजावरून झालेल्या मतभेदातून. काही क्षणाचा राग, एका मिनिटाचा वाद आणि एका कुटुंबाचा मुलगा कायमस्वरूपी निघून गेला. मुंबई लोकल आजही धावत आहे. त्या मार्गावर आजही लाखो प्रवासी प्रवास करत आहेत. पण 23 जून 2026 ची ती रात्र अनेकांच्या स्मरणात कायम राहील. कारण त्या रात्री एका लोकलमध्ये फक्त एका तरुणाचा जीव गेला नाही, तर आपल्या समाजासमोर एक गंभीर प्रश्न उभा राहिला. आपण खरंच इतके इम्पेशंट झालो आहोत का, की एका साध्या मतभेदाची किंमत एखाद्याचा जीव ठरते?